हिंगोलीमध्ये बांधकाम कामगार कार्यालयामध्ये कामगारांची लूट होणार आहे। मोफत साहित्याकरता कामगारांना आता पैसे द्यावे लागणार आहेत। पैसे दिल्याशिवाय कामगारांना साहित्यच मिळत नाहीये। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी या संदर्भात मुद्दा मांडलेला आहे। कामगार कल्याण मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा किट आणि संसार उपयोगी साहित्य हे मोफत दिलं जातं, पण हिंगोलीमध्ये कामगारांना याकरता पैसे द्यावे लागत असल्याचे चित्र आहे। तिथल्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली की दलाल इथं जर दिसला तर ताबडतोब त्याच्यावर आपण पोलीस केस करा। आणि त्यांचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत औरंगाबादचे, त्यांना सुद्धा फोनवर सांगितले की तुम्ही इथं न बोलवता ग्रामपंचायत वाई त्या गावात येऊन हे साहित्य वाटप करा, म्हणजे लोकांच्या चक्रा होणार नाही। आणि विनाकारण 4-4, 5-5 वेळा जर लोक इथे येऊ लागले तर त्यांचा अनाठाई खर्च होऊ लागला। आणि ते पाहिल्यानंतर त्या लोकांना जेवढ्या पैशात साहित्य मिळते तेवढेच पैसे त्या लोकांना येण्या जाण्यासाठी लागू लागले, दलालाची भरती करण्यासाठी लागू लागले, म्हणून ती योजना काही योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।